हॅलो फ्रेंड्स, आपण IPC पाहत आहोत. IPC मधला आपण मागच्या लेक्चरपासून आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी बघितला, त्यानंतर ऑफेन्सेस अगेन्स्ट मॅरेज बघितला, त्यानंतर मागच्या लेक्चरला आपण सेक्शन 511 अटेम्प्ट टू कमिट ऑफेन्स हा पार्ट बघितला. आता आपण आपला जो शिल्लक राहिलेला पोर्शन होता जो की सेक्शन 299 टू सेक्शन 377 इट डील विथ ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी हा पार्ट आपण पाहणार आहोत. यामध्ये कोणकोणते ऑफेन्सेस येतात तर यामध्ये सर्वात पहिला ऑफेन्स येतो तो म्हणजे कल्पेबल होमिसाइड सेक्शन 299. त्यानंतर सेक्शन त्यानंतर मर्डर हा एक सेक्शन आहे. त्यामध्ये कल्पेबल होमिसाइड, मर्डर, हर्ट, ग्रीवियस हर्ट, wrongful restraint, wrongful confinement, criminal force, assault, त्यानंतर किडनॅपिंग, ॲबडक्शन, रॉंगफुल रिस्ट्रेन, रॉंगफुल कन्फाइनमेंट, त्यानंतर रेपचे काही प्रोव्हिजन्स आहेत, त्यानंतर मग अननॅचरल ऑफेन्स, असे बरेचसे ऑफेन्स यामध्ये कव्हर होतात. IPCचा हा सर्वात मोठा चॅप्टर आपण म्हणू शकतो. IPC मध्ये जे ह्युमन बॉडीच्या रिलेटेड जे काही ऑफेन्स आहेत ते सर्व आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण कल्पेबल होमिसाइड अँड मर्डर हा पार्ट आपण पाहणार आहोत. IPC चे ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी मधला सर्व पार्ट वेगळा आणि कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर हा पार्ट वेगळा. सर्वात मोठा सर्वात इम्पॉर्टंट सेक्शन म्हणजे कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर. आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर हे एकदा आपल्याला कळालं की ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडीचा पुढचा सर्व भाग सोपा आहे. सो आज आपण जरा डिस्कशन करूया कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर बद्दल आणि मग नंतर आपण पुढे त्याबद्दल डिटेल बघूया. या अगोदर आपण काही एक्झाम्पल घेऊया. ओके, सो सो कल्पेबल होमिसाइड, मर्डर, त्यानंतर डावरी डेट आणि निग्लिजन्स, रॅश अँड निग्लिजन्स ऍक्ट हे चार पार्ट बघितले ना. एक सेकंड. कल्पेबल होमिसाइड, मर्डर, त्यानंतर डावरी डेथ आणि रॅश अँड निग्लिजन्स ऍक्ट. या चार ऑफेन्स मध्ये एक गोष्ट कॉमन आहे जर आपण पाहिलं तर. ओके, ती कोणती आहे तर या चारही ऑफेन्स मध्ये एखाद्या व्यक्तीची डेथ झालेली आहे. जर का या ऑफेन्स मध्ये एखाद्या व्यक्तीची डेथ होत आहे, चारही ऑफेन्स एकच आहेत आणि चारही ऑफेन्सचा इफेक्ट एकच आहे की एखाद्या व्यक्तीची डेथ होते, तर त्या व्यक्तीची डेथ झालेली आहे तर असे चार वेगवेगळे ऑफेन्स कशाला पाहिजेत. एकच कुठला तरी ऑफेन्स ठेवला आणि त्यामध्ये त्याची डेथ झाली आहे तर तो सेक्शन लावून त्याला पनिश करता येतो. तर अशा वेळेला चार वेगवेगळे सेक्शन का ठेवले IPC मध्ये तर याची माहिती आपल्याला करून घेणं गरजेचं आहे की प्रत्येक सेक्शनची माहिती आपण करून घेणार का हा वेगळा आहे, काय डिफरन्स आहे. एखाद्या एक्झाम्पल मी दिलं तर त्या एक्झाम्पल मध्ये कल्पेबल होमिसाइड आहे का मर्डर झालाय तर आणि त्या एक्झाम्पल मध्ये जर का मर्डर झाला असेल तर तो कल्पेबल होमिसाइड का झाला नाहीये हे माहित असणं गरजेचं आहे की हो या एक्झाम्पल मध्ये मर्डर झालाय, कल्पेबल होमिसाइड झालेला नाहीये. कल्पेबल होमिसाइड का नाही झाला, त्याचे काय काय पॉइंट्स आहेत हे ज्याला सांगता येतं त्याला IPC परफेक्ट कळाला असं आपण म्हणू शकतो. किंवा यामध्ये रॅश अँड निग्लिजंट ऍक्ट झालेला आहे, त्यामध्ये मर्डर झालेला नाही तर का झालेला नाही हे सांगता येणं गरजेचं आहे. ऑफेन्स कुठे झाला हे कोणी सांगतं पण का झाला हे सांगणं मेन आहे की हो हे जे ऑफेन्स आहे यामध्ये मर्डर झालाय हे सांगणं सोपं आहे पण का झालं हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ओके, सो याच्या रिलेटेड आपण काही एक्झाम्पल वगैरे पाहणार आहोत. हे मी पुसून घेतो, आपण एक्झाम्पल पाहूया.
सो आपण एक एक्झाम्पल बघूया. ए आणि बी असतात. ओके, ए च आणि बी च भांडण होतं एकदा. ओके, खूप जोरात भांडण होतं आणि बी असं ठरवतं आता ए ला मारून टाकायचं. तर कसं मारायचं तो ठरवतो. काय करतो, ए असं ह्या रस्त्याने नेहमी जात असतो. ओके, या रस्त्याने ए नेहमी चालला असतो. तो ऑब्झर्वेशन करतो बी जरा की काय, तो त्याला फॉलो करतो. तर त्याला एक गोष्ट दिसून येते, ए रोज ह्या टायमाला त्या रस्त्यावरून जात असतो. ओके, हे त्याला कळून आलं. तर मग बी काय करतो की या रस्त्याच्या ठिकाणी एक खड्डा पाडतो आणि त्या खड्ड्यावर असं जरा पालापाचोळा वगैरे टाकतो त्याच्यावरती, म्हणजे जेणेकरून तिथे खड्डा नाही असं दिसायला. आणि या खड्ड्यामध्ये तो असे हे सुळे सुळे वगैरे असे ठेवतो, जेणेकरून त्याच्याकडून एची डेथ वगैरे होईल असं. म्हणजे धारदार असतात ते. तिथं जर का तो त्या खड्ड्यामध्ये पडलाय ए आणि त्याच्यामध्ये ते घुसतील सुळे वगैरे काय जे आहेत ते. ओके, सो असा त्यामागचा त्याचा उद्देश असतो. सो तो ते सगळं करतो आणि त्यानंतर ए इकडून येतो आणि ए नेमका या खड्ड्यात जातो आणि यावर पडतो आणि त्याची डेथ ऑन द स्पॉट त्याची डेथ होते. तर या ठिकाणी त्याची डेथ झाली, बरोबर. तर हा ऑफेन्स काय झाला, आपल्याला फॅक्ट्स काय त्या कळाले ऐकून. आता त्याची डेथ झाली हे पण कळाले. तर मग आता कल्पेबल होमिसाइड झालाय की मर्डर झालाय की अजून कोणता ऑफेन्स यामध्ये झालेला आहे, हे आपल्याला कळून घेणं गरजेचं आहे. ओके, हे जे मी एक्झाम्पल सांगतोय ते तुम्ही एका नोटबुक मध्ये लिहा आणि त्याच्या पुढे तुम्हाला काय वाटतं या ऑफेन्स मध्ये कोणता ऑफेन्स झालेला आहे, की कल्पेबल होमिसाइड झालाय की मर्डर झालाय, ते शॉर्ट मध्ये लिहून ठेवा. आणि ज्या वेळेला आपण कल्पेबल होमिसाइड मर्डर यांच्या डेफिनेशन्स आपण पाहणार आहोत, त्यावेळेला आपण हेच एक्झाम्पल त्या डेफिनेशन मध्ये टाकून तिथे कोणता ऑफेन्स झालाय, म्हणजे या ठिकाणी कोणता ऑफेन्स झालाय हे आपण घेणार आहोत. सुरुवात आता तुम्ही हे एक्झाम्पल शॉर्ट मध्ये लिहा आणि ह्याच्या पुढे तुम्हाला जो काही ऑफेन्स वाटेल किंवा मर्डर झालाय किंवा कल्पेबल होमिसाइड झालाय असं शॉर्ट मध्ये तुम्ही लिहून ठेवा. आणि त्याच्यात आणि इथं जे काय ऑफेन्स झाले त्याचं तुमचं रिझन काय आहे, किंवा बाबा कारण की अमुक या कारणामुळे इथे हा असा ऑफेन्स झालेला आहे, हे तुम्ही एका नोटबुक मध्ये तुम्ही लिहून ठेवा. ज्या वेळेला आपण हे एक्झाम्पल पुढे डिस्कस करणार आहोत कल्पेबल होमिसाइडची डेफिनेशन बघताना किंवा मर्डर पाहते वेळी, तर ते आपण तेव्हा डिस्कस करणार. सुरुवातीला तुम्ही हे एक्झाम्पल लिहा आणि तुम्हाला जो वाटतोय हा ऑफेन्स घडलाय तो लिहा आणि त्याचं कारण लिहून ठेवा, रिझन की का हा ऑफेन्स तुम्हाला वाटतोय. नंतर आपण हे डिस्कस करणार आहोत. ओके, सो आता आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. ओके, ओके, अजून एक एक्झाम्पल बघा. त्यामध्ये ए आणि बी असतात. ए हा डॉक्टर असतो आणि बी पेशंट. ओके, सो डॉक्टर असतो. ओके, डॉक्टर असतो. एकदा डॉक्टर घरी असतो, डॉक्टरांना फोन येतो हॉस्पिटलमधून की तुम्ही लवकरात लवकर या, एक पेशंट आलेला आहे, सिरियस आहे, तर लवकर या. मग ए जातो गडबडीत जातो आणि चुकून त्याच्या हातून एक मिस्टेक होते आणि त्यामध्ये बी ची डेथ होते. बाय मिस्टेक, थोडीशी मिस्टेक वगैरे होते, काहीतरी त्याच्यावरून चूक वगैरे होते आणि त्यामध्ये बी ची डेथ झाली. तर या ठिकाणी डॉक्टरने कोणता ऑफेन्स केला, डॉक्टरने मर्डर केला की कल्पेबल होमिसाइड केला की रॅश अँड निग्लिजंट ऍक्ट केला किंवा अजून काही तुम्हाला वाटेल तो ऑफेन्स,
ओके. त्यानंतर बघा अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. ओके. सो ए आणि बी, ए हा डॉक्टर असतो. ओके. हा BHMS असतो. ओके. त्याच्याकडे बी येतो. ओके. आणि ए बी ला काय सांगतात, हे डॉक्टर ते पेशंटला काय सांगतात की तुम्हाला ऑपरेशन करणं गरजेचं आहे, तुम्हाला असा प्रॉब्लेम झालाय, तो काही मेडिकलमध्ये सिरियस प्रॉब्लेम झालेला असतो, तर तुम्हाला याचं ऑपरेशन करून घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही शहराच्या ठिकाणी जावा, मुंबईमध्ये जाऊन ते एका चांगल्या डॉक्टरांकडून करून घ्या, असं असं तो त्या पेशंटला सांगतो बीला. पण बी काय असतो, बीचा ए वरती खूप विश्वास असतो. सो बी ए ला काय म्हणतो, नाही मी काय मुंबईला जाणार नाही, तुम्हीच माझं ऑपरेशन करा, तुम्हाला पाहिजे तर मी काही लिहून देतो की तुम्हीच ऑपरेशन करा, ऍफिडेव्हिट देतो वाटल्यास, म्हणजे ह्याच्यावर बॉन्ड पेपर लिहून देतो की काही झालं तरी मी स्वतः जबाबदार आहे. म्हणजे उद्या तुम्ही ऑपरेशन करता करता जर का उद्या तुमच्या हातून जर का काही झालं तरी पण त्याला मीच जबाबदार आहे, माझी डेथ झाली वगैरे असतं, असं बी त्याला लिहून द्यायला तयार असतो. आणि थोडक्यात बी त्याच्यावर फोर्स करतो की नाही नाही माझं ऑपरेशन तुम्हीच करा, तुम्हीच करा. मग शेवटी ए बीचं ऑपरेशन करायला घेतो आणि त्यामध्ये बी ची डेथ होते. ओके. सो यामध्ये कोणता ऑफेन्स झाला, मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं ए ला ऑथॉरिटी असते ऑपरेशन करायची, फक्त त्याच्याकडून जरा निग्लिजन्स होतो, मिस्टेक होते आणि त्यामध्ये त्याची डेथ होते. पण ह्यामध्ये आपण काय बघितलं की डेथ ह्याला ऑथॉरिटी आहे कुठलीच, पण तरी देखील तो त्याला सांगतो तू जा तिकडे दवाखान्यात, पण म्हणजे शहराच्या ठिकाणी जाऊन चांगल्या ठिकाणी जाऊन चांगल्या डॉक्टरकडे जाऊन ऑपरेशन कर, पण जो पेशंट आहे तो त्याला म्हणतो की तुम्हीच करा, माझा विश्वास आहे वगैरे. आणि ए त्याचं ऑपरेशन करतो आणि त्यामध्ये बी ची डेथ होते. तर अशा दोन एक्झाम्पल मध्ये कुठला ऑफेन्स झाला, ऑफेन्स तर कुठला ऑफेन्स झाला, जर का एखाद्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की या ठिकाणी कोणताच ऑफेन्स नाही झालाय, तर त्यांनी नो ऑफेन्स आणि त्याचं रिझन काय आहे तसं लिहून ठेवलं तरी चालेल. ओके. सो तुम्हाला जे वाटते या एक्झाम्पल मध्ये कोणता ऑफेन्स झालाय ते तुम्ही लिहून ठेवू शकता. ओके. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघा. ए हा एक गारुडी असतो, सापाचा खेळ करणारा. ओके. आता सापाचा खेळ गारुडी जो असतो ते काय करतात, सापाच्या दातातलं विष वगैरे काढतात, म्हणजे दात काढतात जेणेकरून ते थोडक्यात तो विष वगैरे, आणि विष वगैरे नसतं सापाला वगैरे. हा म्हणजे गारुडीचा खेळ करतो तो. तर अशा वेळेला ते काय करतात की जे काही विषारी दात असतात आपण ते काढून ठेवतात, विष काढतात थोडक्यात आणि खेळ खेळत असतात. सो तो एक नवीन साप वगैरे घेतो आणि त्याच्या लक्षात नसतं, त्याला असं वाटत असतं की मी याने विष काढलेलं आहे. ओके. सो त्यामुळे तो खेळ करत असतो, पण त्याने ऍक्च्युअली मध्ये काढलेलं नसतं आणि तो खेळ दाखवता दाखवता तो साप बीच्या गळ्यामध्ये टाकतो, बीच्या गळ्यामध्ये टाकतो आणि साप त्याला डसतो बीला आणि बीची जागेवर डेथ होती. म्हणजे या ठिकाणी एला असं काही माहित नसतं, पण त्याला वाटत असतं मी सगळं केलेलं विष वगैरे काढले त्याला काहीच होणार नाही, पण तो टाकतो, त्याने काही विष वगैरे काढलेलं नसतं आणि त्यामध्ये बीची डेथ होते. सो यामध्ये एने कोणता ऑफेन्स केला, मग यामध्ये एने कोणता ऑफेन्स केलाय हा माझा प्रश्न आहे. तर ते आपण पुढे डिस्कस करूया. आपण आता पुढचं एक एक्झाम्पल घेऊया आपण. पुढचं एक एक्झाम्पल बघूया.
ओके, पुढे एक एक्झाम्पल घेऊया आपण. ए आणि बी दोन मित्र असतात. ए आणि बी दोन मित्र असतात, बरोबर. ए हा जरा आजारी असतो, त्याच्या पोटाला वगैरे थोडस लागलेलं असतं. म्हणजे त्याला त्याला जर का कोणी पोटात जोराचं काही मारत असतं तर ए ची डेथ देखील होऊ शकत असते. म्हणजे ए ला थोडस पोटाला प्रॉब्लेम असतो, पोटाला किंवा इथं कोणी त्याला मारलं पोटाला तर त्याची डेथ देखील होऊ शकणार, असा त्याचा आजार असतो. ही गोष्ट बी ला माहित नसते आणि ए आणि बी खेळता खेळता बी ए च्या नेमका त्या जागेवरती पोटावर जोराचा फटका मारतो आणि त्यामुळे ए ची ऑन द स्पॉट जागेवर डेथ होते. ओके, यामध्ये बी ला काहीच माहित नसते किंवा त्या तिथे मी मारलं त्याला पोटात की त्याची डेथ होऊ शकते, त्याला असा आजार, हे बी ला काहीच माहित नसतं. तो खेळता खेळता ए ला तिथे मारतो आणि त्याची जागेवर डेथ होते. तर या एक्झाम्पल मध्ये बी ने काय ऑफेन्स केलाय, बी ने कोणता गुन्हा केला, हा माझा प्रश्न आहे. सो हे एक एक्झाम्पल आपण बघितलं. या एक्झाम्पलचं आपण पुढे डिस्कशन मध्ये घेणारच आहोत की कशा प्रकारे इथे कोणता ऑफेन्स झालाय. पण तुम्हाला काय वाटते की याच्यामध्ये कोणता ऑफेन्स झालाय हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. त्यानंतर पुढे आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. ह्याच एक्झाम्पल मध्ये आता या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं की बी ला काय माहित नसतं. पण जर का बी ला माहित असेल की ए च्या पोटाला इथं मारलं की त्याची डेथ होणार आहे आणि तरी देखील बी त्याला मारतो आणि तिथं जागेवर ए ची डेथ होते, तर आता बी ने कोणता ऑफेन्स कमिट केला. म्हणजे या एक्झाम्पलचे आपण स्लाइट फॅक्ट चेंज केल्या. एका एक्झाम्पल मध्ये बी ला माहित नसतं आणि एका एक्झाम्पल मध्ये बी ला माहित असतं आणि माहित असून देखील तो त्याच्या पोटावर जोरात मारतो आणि जागेवर ए ची डेथ होते. तर अशा वेळेला बी ने कोणता गुन्हा केला. सो अशा प्रकारे आपण स्लाइड फॅक्ट चेंज केले. आता या दोन्ही एक्झाम्पल मध्ये कोणता ऑफेन्स होईल आणि का, याचं रिझन तुम्ही एका नोटबुक मध्ये लिहून ठेवा. आपण पुढे हा पार्ट डिस्कस करणार आहोत. ओके, त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघूया. ते म्हणजे बघा, अजून एक एक्झाम्पल बघूया. हजबंड आणि वाईफ असतात, बरोबर. 30 वर्षाचा त्यांचा सुखाचा संसार असतो. कधीच भांडण नाही, काय नाही, दोघांमध्ये आपलं नेहमी हसतमुख असतात. तर त्यांच्या घराशेजारी ए नावाची एक व्यक्ती असते. त्याला कळत नसतं की ह्यांचा 30 वर्ष झालं, ह्यांच्यात भांडण नाही, काय नाही, एवढा सुखी संसार कसा काय, असं ए ला वाटत असतं की असं कसं काय शक्य आहे की 30 वर्ष झालं हे एकमेकांवरती एवढं हे प्रेम वगैरे करतात आणि आमच्या घरात तर रोजच भांडणं होतात, असं याला वाटत असतं. सो एकदा काय होतं की ही जी वाईफ आहे याची, ती बाजारात जाते आणि काय बाजारात गेली की लेडीज कसं असतं, बाजारात गेली की 2 तास काय ते येणार नाही, हे ठरलेलं असतं. तर ही संधी साधून त्याच्या घरी जायचं ठरवतो, या व्यक्तीच्या हजबंडच्या. आणि तो तिथे जाऊन बघतो की अरे बघूया यांचं खरंच खरं प्रेम आहे का, म्हणून तो जातो आणि त्या हजबंडला मुद्दामून असं सांगतो की अहो तुमच्या वाईफची डेथ झालेली आहे आणि तिची ऑन द स्पॉट, म्हणजे सॉरी, तुमच्या वाईफचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यामध्ये तुमच्या वाईफची डेथ झालेली आहे, असं तो खोटं हजबंडला सांगतो. ओके, किंवा बघूया खरंच यांचं प्रेम आहे का की काय, म्हणून तो असं खोटं त्याला सांगतो. आणि
ते ऐकून एची जागेवर डेथ होते. यामध्ये एने फक्त बोलला आहे, तिथं काही चाकूने किंवा काही नाही केलं, फक्त तिथं गेला धावत धावत आणि खोटं त्यांना सांगतो की असं असं झालं आहे, त्याच्यामुळे त्याच्या असं वाईट ऍक्सिडेंट झालाय, त्यांची डेथ झाली, हे तो त्यांना फक्त सांगतो. कोणतंच ऍक्टर नाही, जातो आणि त्यांना ही गोष्ट सांगतो आणि ते ऐकून एची जागेवर डेथ होते. आता या एक्झाम्पल मध्ये माझा असा प्रश्न आहे की आता एने कोणता ऑफेन्स केला? एने काय त्यांना मारलं नाही, काय नाही, फक्त तो गेला. हे 60 वर्षाचे गृहस्थ असतो, म्हणजे 60, हा काय 60, आता 30 वर्ष झाले म्हणजे लग्नाचा संसार, म्हणजे 60 वर्षापर्यंत त्यांचं वय असतं. तो ते धावत धावत जातात आणि यांची जागेवर डेथ होते. तर यामध्ये एने कोणता गुन्हा केलाय, हा या ठिकाणी माझा प्रश्न आहे. तर मग याचा आन्सर तुम्ही लिहून ठेवा, आपण ते डिस्कस करूया. हे 60 वर्षाचे म्हातारे देखील असतात आणि यांना एक आजार देखील असतो. 60 वर्षाचे आहे त्याच्यामुळे ते आजारी वगैरे असतात. आणि मग ए असा येतो, गृहस्थ व्यक्ती येतो आणि तो बाकीच्या फॅक्ट्स सेम आहेत, फक्त यामध्ये एक फॅक्ट फक्त सांगायची राहिली की एचं वय हे 60 वर्ष असतं, 60 ते 65, आणि ते आजारी असतात वयोमानामुळे. ओके, जास्त वयामुळे. तर तो येऊन सांगतो त्यामध्ये याची डेथ होते. तर या ठिकाणी ए ने कोणता ऑफेन्स केला, हा माझा प्रश्न आहे की कोणता ऑफेन्स केला? कल्पेबल होमिसाइड केला, मर्डर केला, की अजून कोणता ऑफेन्स केला, की कोणताच ऑफेन्स केला नाही? हा माझा प्रश्न आहे. त्याचा आन्सर तुम्ही लिहून ठेवा, आपण ते योग्य वेळी पुढे डिस्कस करणार आहोत हे एक्झाम्पल. त्यानंतर पुढे बघा, त्यानंतर पुढचे बघा, ए हा ए ही एक व्यक्ती असते आणि ती गाडी चालवत असते, मुंबईमध्ये गाडी चालवत असते भरधाव वेगाने, बरोबर. आणि त्याची गाडीचा कंट्रोल सुटतो आणि फुटपाथ वरती गाडी जाते आणि त्या गाडीमुळे 4 लोकांची जागेवर डेथ होते. ओके, तर अशा ठिकाणी ए ने कोणता गुन्हा केला? हा हे एक माझं एक्झाम्पल आहे तुम्हाला. ओके, सो आज आपण बरेच एक्झाम्पल वगैरे बघितलेले आहेत. या पुढचा पार्ट आपण थोडासा डिस्कस करूया आज, की आता हे एक्झाम्पल तुम्ही लिहून ठेवले असतील तर त्याच्यामध्ये कोणता ऑप्शन झाला हे तुम्ही लिहून ठेवा. हे सर्व एक्झाम्पल आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. त्यावेळेला आपण एक एक कल्पेबल होमिसाइडचा पार्ट पाहणार आहोत किंवा मर्डरचा. त्यावेळेला आपण हे एक्झाम्पल मध्ये काय काय झालंय हे मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला हे एक्झाम्पल तुम्ही फक्त लिहून ठेवा तुमच्या नोटबुक मध्ये. ओके, सो आता मी जर हे पुसून घेतो, आपण सेक्शन 299 कल्पेबल होमिसाइड बघूया. ओके, हे पुसून घेतो. सो आपण एक्झाम्पल्स आता बघितले आहेत. ओके, सो त्याच्या पुढचा भाग येतो तो म्हणजे कल्पेबल होमिसाइड सेक्शन 299. आता आपण पाहणार आहोत. ओके, कल्पेबल होमिसाइड पाहण्याआधी आपल्याला होमिसाइड म्हणजे काय, होमिसाइड, व्हॉट इज मीनिंग ऑफ होमिसाइड, हे माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, होमिसाइड, द वर्ड होमिसाइड इज divided into 2 parts. One is homi and second one is side. असे दोन पार्ट ह्याचे पडतात होमिसाइडचे. लॅटिन टर्म आहे की होमिसाइडचे दोन भाग, एक म्हणजे होमी आणि सेकंड मीन्स साइड. होमी म्हणजे काय, ह्युमन बीइंग, आणि साइड म्हणजे टू कट किंवा किल.
टू किल असे हा झाला होमिसाइडचा अर्थ. ओके. ह्युमन बिंग आणि साइड मीन्स टू कट और किल. म्हणजे मर्डर हा देखील होमिसाइडचा भाग आहे, कारण मर्डर मध्ये देखील ह्युमन बिंगची कट आणि किल हे दोन्ही होतात, बरोबर. म्हणजे मर्डर अल्सो पार्ट ऑफ अ होमिसाइड. पण आता कल्पेबल होमिसाइड म्हणजे काय तो भाग आपण बघूया. यामध्ये जरा अजून एक भाग बघितला ना, होमिसाइडचे दोन पार्ट पडतात. वन इज लॉफुल होमिसाइड. ओके, हे असं घेऊया आपण, लॉफुल होमिसाइड. आणि सेकंड वन इज अनलॉफुल. असे दोन पार्ट ह्याच्यामध्ये पडतात, लॉफुल होमिसाइड आणि अनलॉफुल होमिसाइड. लॉफुल होमिसाइड म्हणजे काय? लॉफुल होमिसाइड मध्ये कशाचा समावेश होतो? जे आपण जनरल एक्सेप्शन्स मध्ये पार्ट बघितला ना होमिसाइडचा, तो सर्व भाग लॉफुल होमिसाइड मध्ये होतो, तो सर्व पार्ट. ओके. जनरल एक्सेप्शन्स चा भाग. ओके. मग त्याच्यामध्ये मायनरने समजा डेथ केली वगैरे तर तो लॉफुल होमिसाइड झाला, बरोबर. मायनरच्या हातून किंवा बाय द ऍक्ट ऑफ आपण बघितलं जस्टिस मार्फत जजेस कडून एखाद्याने, जज आहे त्यांनी लॉफुल ऑथॉरिटी त्यांची हे करताना ऍज अ जज ते ऑर्डर वगैरे देताना समजा त्यांनी एखादा ऍक्ट वगैरे केला तर तिथे होमिसाइड होत नाही, तो नाही सॉरी तो लॉफुल होमिसाइड असतो, त्याची काही शिक्षा वगैरे नसते. अनलॉफुल होमिसाइड मध्ये कशाचा समावेश येतो तर त्याचे चार पार्ट आहे. एक म्हणजे कल्पेबल होमिसाइड, सेकंड मर्डर, थर्ड डाउरी डेथ, आणि चौथा रॅश अँड निग्लिजन्स ऍक्ट. डेथ कॉज बाय रॅश अँड निग्लिजन्स ऍक्ट. ओके. निग्लिजंट ऍक्ट. ओके. असा हे चार पार्ट पडतात अनलॉफुल होमिसाइड मध्ये. ओके. सो आपण आता कल्पेबल होमिसाइडची डेफिनेशन पार्ट बघूया काय आहे. ओके. त्याआधी एक पॉइंट बघूया आपण, हे मी पुसून घेतो. सर्वात महत्त्वाचा पॉइंट आपण म्हणू शकतो यामध्ये, तो काय आहे तो आपण बघून घेऊया आणि मग आपण आज कल्पेबल होमिसाइडचा डेफिनेशनचा पार्ट आपण बघून घेऊया. ओके. सो कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर हा पार्ट किंवा हे एक्झाम्पल सॉल्व्ह करते वेळी तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट काय आहे, त्याच्या कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर झाला हे समजून घेण्याच्या तीन स्टेजेस आहेत. सर्वात पहिला क्वेश्चन काय डोक्यात यायला पाहिजे, वेदर एक्झाम्पल कम्स विदिन सेक्शन ऑफ. ओके. तीन स्टेजेस आहेत की पहिली काय, whether example comes within section एखादं एक्झाम्पल वगैरे आपण घेत आहेत तर ते एक्झाम्पल सेक्शन 299 मध्ये बसतंय की नाही बसत, ते बसेल देखील म्हणजे 299 मध्ये येईल देखील किंवा नाही येईल, तो वेगळा पार्ट झाला. हे आधी आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. ओके. सेकंड काय तर वेदर इट्स कम विदिन सेक्शन 100. मग ते जे एक्झाम्पल आहे ते सेक्शन 300 मध्ये येते का, वेदर
ते जे एक्झाम्पल आहे, समजा एखादं एक्झाम्पल आहे ते सेक्शन 299 मध्ये बसलं. ओके, जर एखादं एक्झाम्पल सेक्शन 299 मध्ये नाही बसलं तर ते 300 मध्ये पण बसत नाही. ओके, कारण कल्पेबल होमिसाइड झाला की मर्डर होतो. ओके, तर ते काय आहे ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला कल्पेबल होमिसाइड होतो आणि कल्पेबल होमिसाइडचा थोडा ऍग्रीगेट फॉर्म जर झाला तर त्याचा मर्डर होतो. तो काय तो आपण पुढे पाहणार आहोत. ओके, सो हाय थर्ड काय आहे तर वेदर इट्स कम विदिन एक्सेप्शन्स ऑफ सेक्शन 300. सॉरी, एक्सेप्शन्स. थर्ड भाग जो येतो तो आहे एक्सेप्शन. सेक्शन 300 मध्ये काही एक्सेप्शन दिलेले आहेत. तर त्या एक्सेप्शन मध्ये तो ऑफिस येतो आहे का, म्हणजे मी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलेले आहे तर ते एक्झाम्पल तुम्ही पाहत असताना एक गोष्ट बघायची, जे काही सेक्शन 299 चे मेन इसेन्शियल पॉइंट्स आहेत, डेफिनेशन आहेत, त्या डेफिनेशन मध्ये आपलं उदाहरण बसत आहे का, हा सर्वात पहिला पॉइंट लक्षात घ्यायचा. बसत असेल तर तो कल्पेबल होमिसाइड होईल. आता एखादा ऑफेन्स कल्पेबल होमिसाइड झाला की तो मर्डर होतोय का हे पाहणं गरजेचं आहे. ओके, मग तेच एक्झाम्पल, समजा एखादा ऑफेन्स आहे तो कल्पेबल होमिसाइड झाला की तो मर्डर होतोय का ते बघायचं. मग सेक्शन 300 अप्लाय करायचं. जर का तो तुम्हाला कळालं की इथे कल्पेबल होमिसाइड झालाय, मग तुम्ही मर्डरची डेफिनेशन बघताय. जर तो सेक्शन 300 मध्ये तो ऑफेन्स बसला नाही तर तो रिव्हर्ट बॅक होतो आणि तो सेक्शन 299 मध्ये येतो. समजलं? थोडक्यात हा 300 आहे, समजा हा सेक्शन 299 आहे आणि हा एक्सेप्शनचा भाग आहे. ओके, आणि इथे ऑफेन्स झाला, इथे तुम्ही आहात, एखादं उदाहरण घेतलं आहे फॉर एक्झाम्पल, तर आधी सेक्शन 299 ची डेफिनेशन अप्लाय करायची त्याला. जर का सेक्शन 299 मध्ये बसला म्हणजे तो कल्पेबल होमिसाइड त्या डेफिनेशन मध्ये बसलाय. मग कल्पेबल होमिसाइड मध्ये बसलाय की तो मर्डर होतोय की नाही, म्हणून मग सेक्शन 300 वाचायचा. तेच एक्झाम्पल धरून जर त्यातला एखादा पॉइंट जर का लागला किंवा हो हे एक्झाम्पल ह्या सेक्शन 300 मध्ये दिलेल्या 1 2 3 पॉइंट पैकी एखाद्या एक्झाम्पल मध्ये लागलं तर कल्पेबल होमिसाइडचे जी एक्झाम्पल आहे ते मर्डर मध्ये कन्वर्ट होईल. सेम एक्झाम्पल. ओके, म्हणजे कल्पेबल होमिसाइड मध्ये आलं की मग तिथंच थांबायचं नाही, तर त्याच्या पुढे ते मर्डर होऊ शकते का ते बघायचं. कल्पेबल होमिसाइड मध्ये एखादा ऑफेन्स आला तर तो मर्डर देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही मर्डरची डेफिनेशन वाचायची. जर का तो मर्डरच्या डेफिनेशन मध्ये बसला नाही तर एक्सेप्शन्स बघायचीच नाही, तो डायरेक्ट तिथून रिव्हर्ट बॅक होणार आणि ह्या पॉइंटला येणार. मग जर का तो मर्डर नसेल तर तो 100% कल्पेबल होमिसाइडच असणार, बरोबर. आणि जर का तो मर्डर मध्ये बसला तर तो कल्पेबल होमिसाइड नसणार. मग तो ऑफेन्स इथून पुढे येणार, इथे येणार तो भाग. ओके, आणि आता समजा तो मर्डर झाला तर मग एक्सेप्शन्स जे दिलेले आहेत 5 त्याचे, ते एक्सेप्शन्स बघायचे. आता मर्डर मधून तो एक्सेप्शन्स मध्ये जाणार. कुठले 5 एक्सेप्शन मध्ये तो जो एक्झाम्पल आहे ते बसतंय का ते बघायचं. 5 एक्झाम्पल आहेत. जर त्यातल्या एकाही एक्झाम्पल मध्ये ते बसलं नाही तर ते एक्झाम्पशन मधून तो रिव्हर्ट बॅक होणार, मागे येणार आणि सेक्शन 300 मध्ये तो पडणार. कारण सेक्शन 299 च्या कंडिशन फुलफिल होतात, सेक्शन 300 च्या पण फुलफिल होतात, पण एक्सेप्शन मध्ये ते बसत नाही. म्हणून एक्सेप्शन मधून तो रिव्हर्ट बॅक होणार आणि सेक्शन 300 मध्ये येऊन बसणार, म्हणजे तो ऑफेन्स मर्डर झाला असं कन्सिडर करण्यात येईल. या 3 स्टेजेस फॉलो करायच्या कुठल्याही
जे मी आता एक्झाम्पल दिले त्याची तुम्हाला मी एक आन्सर कसं शोधायचं हे एक आयडिया तुम्हाला दिली आहे मी, की ते सेक्शन 299 मध्ये बसत आहे का, हा हे स्वतःला विचारा. आता तुम्ही त्याचा आन्सर वगैरे लिहिला असेल, पण तुम्ही परत ते चेक करताना एक लक्षात ठेवायचं की डेफिनेशन वाचायची पॉइंट की तो सेक्शन 299 मध्ये बसतोय का. जर तो ऑफेन्स 299 मध्ये बसला नाही कल्पेबल होमिसाइड, तर तो मर्डर होणारच नाही. कळलं, त्याचं काही होईल तिकडे पण तो मर्डर होणार नाही. आणि तो कल्पेबल होमिसाइड मध्ये बसला की त्याला मर्डरचं सेक्शन अप्लाय करायचं. समजा तो मर्डरचं सेक्शन तुम्ही अप्लाय केलं पण मर्डरचं सेक्शन लागत नसेल तर तो कल्पेबल होमिसाइड होणार. पण एकदा का त्याला मर्डरचा एखादा सेक्शन त्यामधला लागला, ओके, तर तो मर्डर होईल. मग अशा वेळेला पुढचा पॉइंट काय बघायचा की एखाद्या एक्सेप्शन मध्ये वगैरे येतोय का तो पॉइंट. जर तो एक्सेप्शन मध्ये आला तर त्याला ते एक्सेप्शन लागणार, सेक्शन 300 चे एक्सेप्शन लागणार जे आहे ते, आणि त्याखाली त्याची मग एक्सेप्शन भेटलं म्हणून तिथं त्याची सुटका होऊन जाते, बरोबर. पण जर का एखादं एक्सेप्शन त्याचं लागलं नाही तर तो ऑफिस मर्डर होतो. असे या 3 स्टेजेस फॉलो करायच्या. ओके, हे मी पुसून घेतो. आता आपण कल्पेबल होमिसाइडच्या डेफिनेशनचे मेन इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपण पाहूयात. तो एक भाग आपण कव्हर केला की कल्पेबल होमिसाइडचे त्यामध्ये काही वेगवेगळे एक्सप्लेनेशन देखील आहेत 3-4. हा एक्सप्लेनेशनचा पार्ट आपण उद्या बघूया. सो आज फक्त आपण कल्पेबल होमिसाइडची जी डेफिनेशन आहे त्याची मेन पॉइंट्स आहेत ते आपण बघून घेऊया की कल्पेबल होमिसाइडचा डेफिनेशनचा पार्ट काय सांगतो ते, आणि त्यानंतरचा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. हे जरा मोठं आणि महत्त्वाचं आहे हा टॉपिक. बाकीचे पुढचे टॉपिक सोपे आहेत, फक्त हा जरा मोठा टॉपिक आहे. सो याच्याकडे तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे लक्ष द्या. हा कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर कळलं की बाकीचे पुढचे ऑफेन्स काय सोपे आहेत, म्हणजे ते अगदी 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये संपतील असे आहे. फक्त याला जरा टाइम जास्त लागतो. ओके, आता आपण बघूया कल्पेबल होमिसाइडची डेफिनेशन, महत्त्वाचे पॉइंट्स काय आहेत ते हे पुसून घेतो. सो कल्पेबल होमिसाइडची डेफिनेशन काय बघा. whoever causes death by doing an act with intention to cause death or with intention to cause such bodily injury which is likely to cause death or with knowledge that by such act he is likely to cause death commits culpable homicide. ही झाली डेफिनेशन. ओके, याचा एक एक पॉइंट आपण बघूया आणि ते डिस्कस करूया. सर्वात पहिले ती काय तर कॉजिंग ऑफ डेथ असणं गरजेचं आहे. तिथे पहिला पॉइंट काय तर डेथ होणं गरजेचं आहे. डेथच नाही झाली तर मग कल्पेबल होमिसाइड होणार नाही, आणि मग कल्पेबल होमिसाइड नाही झालं म्हणजे मर्डर होणारच नाही. सो कॉजिंग ऑफ डेथ बाय डुईंग अन ऍक्ट, एखाद्या ऍक्ट मुळे, त्या एने समजा काही ऍक्ट केलं त्या ऍक्ट मुळे समोरच्या व्यक्तीची डेथ होणं गरजेचं आहे बाय ऍक्ट. ओके, सेकंड काय की बाय डुईंग अन ऍक्ट. ओके, with intention to cause death. थर्ड काय with intention to cause death. or with intention to cause such bodily injury which is likely to cause death, or
with intention to cause such bodily injury which is likely to cause death. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय बघा, with knowledge that by such act he is likely to cause death. By such, sorry, with knowledge that by such act he is likely to cause death. हे सर्वात महत्त्वाचे 5 पॉइंट आहेत. जर ज्याला कल्पेबल होमिसाइड टॉपिक नीट कळावा असं गरजेचं आहे त्याने हे 5 पॉइंट आपल्या नोटबुक मध्ये लिहिणं खूप गरजेचं आहे. ओके, पण या पॉइंट वरच पुढचा मर्डरचा देखील भाग अवलंबून आहे. कारण मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगितलं आहे की कल्पेबल होमिसाइड झाला की तो मर्डर होऊ शकतो. सो आपल्याला कल्पेबल होमिसाइड नीट समजून घेणं गरजेचं आहे. ओके, ह्याला आपण पॉइंट 1 म्हणतो. कल्पेबल होमिसाइड म्हणजे होमिसाइड होणं गरजेचं आहे. होमिसाइड झाला की तो मर्डर होऊ शकतो किंवा कल्पेबल होमिसाइड होऊ शकतो. मग तो भाग आपल्याला कळणं गरजेचं आहे. ओके, ह्याला आपण क्लॉज 1 म्हणूया. हा झाला आपला क्लॉज 2 आणि हा झाला आपला क्लॉज 3. आता हे का मी दिलं क्लॉज 1? ओके, कॉजिंग ऑफ डेथ होणं गरजेचं आहे. बाय डुईंग अन ऍक्ट हा एक महत्वाचा मुद्दा आहे. बाय डुईंग अन ऍक्ट हा या कल्पेबल होमिसाइड मधला आणि मर्डर मधला सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. एखादा ऍक्ट तुम्ही करणं गरजेचं आहे. म्हणजे चाकूने वार केला हा काय झाला? ऍक्ट झाला. लाठीने मारलं हा देखील ऍक्ट झाला. जमिनीवरून एखाद्याला ढकलून दिलं त्याची डेथ झाली, तिथे काय झालं की तो ऍक्ट झाला, ढकललं म्हणून गेला. पण काही बोलणे आणि समोरची डेथ होते असा काही ऍक्ट आहे का की बोलण्याने एखाद्याची डेथ झाली तर तुम्ही जे बोलत आहात ते देखील ऍक्ट आहे का? या सेक्शन 299 मध्ये तसं काही सांगितलेलं नाहीये. डेफिनेशन मध्ये कुठेच नाहीये. तुम्ही डेफिनेशनचा भाग वाचलात तर कुठेच नाहीये. एक एक्झाम्पल आपण बघितलं होतं की ज्यामध्ये बघितलं होतं की तो सुखी संसार असतो, हजबंड अँड वाईफचा. तो मुलगा येऊन सांगतो तुमच्या वाईफचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्याला सांगितलंय त्या व्यक्तीची जागेवर डेथ होते. त्यामध्ये त्याने काही ऍक्ट केलंय का? तो येतो सांगतो त्याने काय चाकू घेऊन गेला मारलाय का? तर त्या एक्झाम मध्ये कोणता ऑफिस होतो त्याचं उत्तर मी अजून सांगितलं नाहीये. पण तिथं कुठला ऍक्ट झालाय का हा माझा प्रश्न आहे. आणि त्यानंतरचे हे 3 पॉइंट असे आहेत की हे 2 ऍक्ट होणं खूप गरजेचं आहे. एखादा कल्पेबल होमिसाइड ऑफेन्स करण्यासाठी कॉजिंग ऑफ डेथ आणि बाय डुईंग अन ऍक्ट. एखाद्या ऍक्ट मुळे कॉजिंग ऑफ डेथ होणं गरजेचं आहे. हे 2 पॉइंट होणं गरजेचं आहे. विथ इंटेन्शन टू कॉज डेथ. विथ इंटेन्शन टू कॉज डेथ होण्यामागचं त्याचं कारण त्याचं इंटेन्शन असणं गरजेचं आहे. काय? इंटेन्शन टू कॉज डेथ, बरोबर. और किंवा हा एक महत्वाचा पॉइंट आहे
किंवा काय, एक तर त्याचं इंटेन्शन असलं पाहिजे, किंवा काय असलं पाहिजे, विथ इंटेन्शन टू कॉज सच बॉडीली इंजुरी विच इज लाइकली टू कॉज डेथ. विथ इंटेन्शन टू कॉज सच बॉडीली इंजुरी लाइकली टू कॉज डेथ. ओके, हाय म्हणजे समजा हा सेकंड पॉइंट नाही, विथ इंटेन्शन टू कॉज डेथ हा पॉइंट नाही, पण एखाद्या एक्झाम्पल मध्ये धरा पहिला पॉइंट झाला कॉजिंग ऑफ डेथ झाली बाय डुईंग अन ऍक्ट, चाकूने मारले, बरोबर. थर्ड एक्झाम्पल, थर्ड पॉइंट जो आहे तो फुलफिल होत नाहीये, पण हा फोर्थ पॉइंट फुलफिल होतो त्या एक्झाम मध्ये. म्हणजे विथ इंटेन्शन टू कॉज सच बॉडीली इंजुरी विच इज लाइकली टू कॉज डेथ, म्हणजे त्याने अशी काही इंजुरी केली की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीचं डेथ झालेली आहे. ओके, सो आता ती जी एक्झाम्पल आहे ते यामध्ये फुलफिल होते. सो तुम्ही तिसऱ्या क्लॉज मध्ये तुमचं एक्झाम्पल बसत नसेल, पण चौथ्या क्लॉज मध्ये जर का ते बसत असेल, म्हणजे सेकंड क्लॉज मध्ये जर का तुमचं बसत असेल, पहिल्या क्लॉज मध्ये नाही बसत आहे पण दुसऱ्या क्लॉज मध्ये बसत आहे, तर तिथे कल्पेबल होमिसाइड होऊ शकतो. म्हणजे या तीन पैकी एका क्लॉज मध्ये तुमचं उदाहरण येणं गरजेचं आहे, तर तिथे कल्पेबल होमिसाइड होईल, बरोबर. आणि त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे विथ नॉलेज दॅट बाय सच ऍक्ट ही इज लाइकली टू कॉज डेथ. बाय सच ऍक्ट ही इज लाइकली टू कॉज डेथ. ओके, म्हणजे एखाद्या एक्झाम्पल मध्ये आता आता एवढा पार्ट तरी तुम्हाला क्लिअर झाला असेल की कल्पेबल होमिसाइड मध्ये इंटेन्शन आणि नॉलेज या दोन्हीचा समावेश होतो. सर्वसामान्य लोकांचं एकच म्हणणं असतं साधारण, म्हणजे तुम्ही कुणालाही विचारलं की कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर मध्ये काय फरक आहे बुवा, तर ते काय सांगतात, कल्पेबल होमिसाइड म्हणजे त्याच्यात मारण्यात असं काय त्याचं हेतू म्हणजे मारून टाकणं हा त्याचं इंटेन्शन वगैरे नसतं. तसं काही नाहीये. आपण कायद्याचे विद्यार्थी आहेत, आपल्याला माहिती असणं डिटेल मध्ये गरजेचं आहे. सो कल्पेबल होमिसाइड मध्ये इंटेन्शन आणि नॉलेज हे दोन्ही असतो. मग इंटेन्शन असू शकतं किंवा नॉलेज असू शकतं. सो ज्या वेळेला तुम्ही कल्पेबल होमिसाइडचं एखादं एक्झाम्पल बघताय, तर त्यामध्ये इंटेन्शन किंवा नॉलेज हा पार्ट असणं गरजेचंच आहे, बरोबर. आता जे एक एक्झाम्पल आपण बघितलं, दोन फ्रेंड्स मध्ये त्यांची मारामारी होते, बरोबर. त्यामध्ये त्याला नॉलेज असतं. एका एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला बोललो की ए आणि बी फ्रेंड्स असतात. बी ला माहिती असतं की त्याच्या पोटाला मारलं तर तो मरू देखील शकतो. यामध्ये बी ला काय झालं, नॉलेज, इथं नॉलेज त्याला माहित असतं की त्याची डेथ झाली तर त्याला त्या ठिकाणी मारलं तर तो मरू देखील शकतो, लाइकली टू कॉज डेथ. त्या एक्झाम्पल मध्ये आणि त्याची डेथ होते. त्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं तो मारतो, त्याची डेथ होती, म्हणजे कॉलिंग ऑफ डेथ होते, मारण्यामुळे बाय डुईंग एन ऍक्ट पण होतो. आणि या तीन कंडिशन मधली आपल्याला एक कंडिशन फुलफिल करावी लागते, जी की ही कंडिशन फुलफिल होती. सो तो ऑफेन्स कल्पेबल होमिसाइड झाला. एवढं तरी कळालं. म्हणजे हे जे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, त्या एक्झाम्पल मध्ये कल्पेबल होमिसाइड तर झालं, ते आता विशेष नाही, कल्पेबल होमिसाइड तर झाला. पण आता या एक्झाम्पल मध्ये मर्डर झालाय की नाही, कल्पेबल होमिसाइड झालाय, इट कल्पेबल होमिसाइड मे कन्वर्ट इनटू मर्डर, तिथे मर्डर देखील होऊ शकतो. पण त्याच्यामध्ये मर्डर झालाय की नाही ही गोष्ट आपल्याला कधी कळेल, ज्या वेळेला आपण सेक्शन 300 पाहणार आहोत त्यावेळेला. सो या एक्झाम्पल मधून एवढं तर कळालं की त्यामध्ये कल्पेबल होमिसाइड झालाय. मग तो मर्डर झाला की नाही हा आपण पुढच्या पार्टमध्ये डिस्कशन करणार आहोत, सेक्शन 300 मध्ये. ओके, सो हा ह्यातले मेन पॉइंट सेक्शन 299 तुम्हाला डेफिनेशन क्लॉज कळाला असेल. याला काही एक्सप्लेनेशन्स आहेत 3-4, ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण सेक्शन 300 पाहणार आहोत की मर्डर होण्यासाठी काय होणं गरजेचं आहे, काय नाही, हा पॉइंट आपण नंतर पाहणारच आहोत. सो आज आपण इथं थांबूया. कल्पेबल होमिसाइडची डेफिनेशन आपण बघितलेली आहे, याचे मेन पॉइंट्स आपण डिस्कस केलेले आहेत. काय इंटेन्शन आणि नॉलेज हा दोन्ही पार्ट कल्पेबल होमिसाइड मध्ये असतो.
उगाच आपल्याला कल्पेबल होमिसाइड मध्ये इंटेन्शन नसतं, मर्डर मध्ये इंटेन्शन नसतं, हे असला फरक पांढरपणा काही करत नाही बघायचं. कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर या दोन्ही मध्ये इंटेन्शन आणि नॉलेज हे पॉइंट असतात म्हणजे असतातच. बाकी काही होते पण इंटेन्शन नॉलेज असतात. ते कसं असतं ते आता हे पॉइंट्स पण तुम्हाला सांगितले. तुम्ही शांतपणे डेफिनेशन वाचा. डेफिनेशन मध्ये क्लिअर कट सांगितलं आहे इंटेन्शन आणि नॉलेज हे पॉइंट असतात. मग एखाद्याचं इंटेन्शन नसेल पण नॉलेज असलं तरी देखील तिथं कल्पेबल होमिसाइड होतो की नाही माझं इंटेन्शन नव्हतं पण मला माहित होतं. नॉलेज आहे म्हणजे मर्डर आहे. तर अशा प्रकारे आपण सेक्शन 299 मध्ये कल्पेबल होमिसाइडची आता आपण डेफिनेशन बघितलेली आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण याचे एक्सप्लेनेशन आणि सेक्शन 300 चा आपण स्टार्टिंगचा पार्ट बघूया आणि त्यानंतर आपण थोडंसं डिस्कस करूया. ओके. आणि आपले जे एक्झाम्पल आपण घेतलेले आहे त्याचे आन्सर तुम्ही शोधत आपण उद्याच्या लेक्चर मध्ये ते डिस्कस करूया काय काय. सो आज आपण इथे थांबूया. आज आपण कल्पेबल होमिसाइडचा डेफिनेशनचा पार्ट बघितला फक्त. सेक्शन 299 कंप्लीट बघितलेला नाही. त्याच्या अजून एक्सप्लेनेशन बघायचे आहे. बाय डुईंग अन ऍक्टचं आपल्याला एक चांगलं एक्सप्लेनेशन देखील आहे ते देखील आपण बघणार आहोत. सो आज आपण इथे थांबूया. सेक्शन 299 चे एक्सप्लेनेशन्स आणि सेक्शन 300 मर्डर आपण उद्या डिस्कस करूया. आज आपण थांबूया. थँक्यू.